मीरा भाईंदरचे असिस्टंट आरटीओ प्रशांत नलावडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात 0 नंबरने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 12 एप्रिल रोजी त्यांच्या मोबाईलवर हा धमकीचा कॉल आला होता। त्यावेळी नलावडे हे विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी बेंगळुरू येथे गेले होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। या घटनेनंतर नलावडे यांनी परतल्यानंतर मंगळवारी तत्काळ काशीगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी 0 नंबरने गुन्हा दाखल केला आहे। घटना कर्नाटक येथील बेंगळुरूमध्ये घडल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा बेंगळुरू पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे। आता कर्नाटक पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू होणार आहे। या घटनेमुळे परिवहन विभागात खळबळ उडाली आहे। अलीकडेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात येईल असे वक्तव्य केले होते। रिक्षा चालकांना मराठी भाषा येत नसेल तर त्यांचे परमिट काढून घेतले जातील असेही त्यांनी म्हटले। यावेळी लॉरेन्स बिश्नोई गँगने मीरा भाईंदरमधील वाहतूक विभागाचे असिस्टंट आरटीओ प्रशांत नलावडे यांना धमकीचा फोन केल्याची माहिती मिळत आहे। आता बेंगलोर पोलीस तपास करणार। हा कॉल बिश्नोई गँगमधील कोणाचा होता की त्यांचं नाव घेऊन कोणी अधिकाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत होता।